नमस्कार मंडळी, तर उर्मिलास किचन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ना बनवणार आहे सुरमईचा सार। तर त्याच्यासाठी इथे मी सुरमई घेतलेली आहे, ही अर्धी मी फ्रायसाठी घेतली आहे आणि काही पीस आपण सारामध्ये टाकणार। तर इथे मी त्याच्यासाठी घेतलेलं जे वाटपाला आपल्याला साहित्य लागणार आहे ते मी दाखवते। हे आहे एक छोटा कांदा, 7-8 पाकळ्या लसूण, थोडंसं आलं, टोमॅटो, खोबरं आणि मी इथे ना सुक्या लाल मिरची आणि धणे भिजत टाकलेले। हे 10-15 मिनिटं आपण भिजवून ठेवायचे। ही मिरची जी मी भिजत टाकली ना, ही शंकेश्वरी मिरची आहे, ती भिजत टाकली आहे। त्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे। त्याच्यासाठी मी इथे अर्धा कांदा, 5-6 लसूणच्या पाकळ्या, टोमॅटो आणि हे किसून घेतलेलं खोबरं आहे ना। तिखट लाल वाटण करायचं, त्याच्यासाठी ह्या शंकेश्वरी मिरच्या आहेत, ह्या अशा असतात, तर त्या पण मी घेते। त्या 7-8 त्या घेतल्यात आणि धणे आहे आपल्याला दोन्ही पण आहे ना 10 ते 15 मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचे। इथे मी मिरच्या, शंकेश्वरी मिरच्या आणि धणे 10-15 मिनिटं पाण्यात भिजत ठेवलेले आहेत। आता आपण मच्छी कढीला सुरुवात करूया, वाटण तयार करू। तर आता आपण आहे ना मिरची आणि धणे मिक्सरला बारीक करून घेऊया। हे बघा, आता आपलं मिरची आणि हे सगळं वाटून झालेलं आहे। हे असं एकदम बारीक छान वाटून घ्यायचे। आता हे ना आपण साईडला काढून घेऊया आणि आपण कांदा, खोबरं आणि टोमॅटो वगैरे हे बाकीचं सगळं वाटून घेऊया। तर त्या भांड्यामध्येच ना खोबरं ॲड करते, टोमॅटो घालते, आणि कांदा आणि लसूण। आता यामध्ये मी थोडीशी हळद घालते। आता यामध्ये थोडंसं आपण काश्मीरी मिरची पावडर घालते आणि हे आता सगळं आपण बारीक करून घ्यायचं। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून आहे ना हे वाटून घेऊया। आता हे आपण वाटून घेऊया। आता हे आपलं ना कांदा, खोबरं, टोमॅटो हे सगळं वाटून झालेलं आहे व्यवस्थित। तर हे असं बारीक वाटून घ्यायचं आहे। आपण आता ना मच्छीचं सार बनवायला चालू करूया। तर आता मी ते तेल टाकलेलं आहे, तेलामध्ये थोडेसे त्रिफळ टाकायचे आहेत, 2-3। आता ह्याच्यामध्ये आपण जे मिरची आणि धण्याचं वाटण केलेलं ते ॲड करूया। आता याच्यामध्ये आपण जे खोबऱ्याचं वाटण केलेलं ते ॲड करून घेऊ। आता हे आपण व्यवस्थित आहे ना मिक्स करून घेऊ। आणि आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालते। ते व्यवस्थित ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यात अजून थोडंसं पाणी ॲड करते आणि हे असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पाणी घालून। आणि आता ह्याच्यामध्ये मी ना मीठ ॲड करते आणि हे असंच उकळू द्यायचं व्यवस्थित। आता ह्याच्यात आपण ना मीठ घालून घेऊया। आणि हे एकदा मिक्स करून घेऊया। आणि ह्यामध्ये आपण थोडासा आता कोकम, तुम्ही जर अख्खे कोकम घातले तरी चालतील, मी आगळू घालते कोकमाचा।
आता हे चांगले याला उकळी येऊ द्यायची आणि मग आपण ह्याच्यामध्ये फिश ॲड करूया. तर आता ना आपला व्यवस्थित सार चांगला उकळला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण सुरमईचे तुकडे टाकूया. सुरमईचे आपण आता तुकडे टाकून घेतलेले. आता 5 मिनटं ह्याला जरा उकळून छान शिजू देते सुरमईचे पीस. मग आपण गॅस बंद करून सर्व करूया.